आज आमच्या कॉलेजमध्ये पुन्हा कबुतराची डेथ झाली. ते कशी झाली ते मी तुम्हाला सगळं पहिलेपासून सांगतो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून ठेवा. तर कशा आहात यवतमाळकर, मी तुमचा आधी. 30 ते 30 ब्लॉग सिरीजचा आज आहे आपला 24वा दिवस. काही दिवस ब्लॉग नाही आले तर मला खूप जणांचे मेसेज आले की ब्लॉग काऊन नाही टाकत आहे. तर गाईज माझा मोबाईल खराब झाला होता त्यामुळे मी ब्लॉग नव्हतो टाकत, पण आता रोज ब्लॉग येईल तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही. घरून निघालो होतो कॉलेजला त्यासाठी, पण जीएमसी ला आपल्याला काम होतं त्यामुळे आलो जीएमसी ला. इकडे जीएमसी ला आलो, आदित्य सोबत थोडं काम होतं, मग आदित्य सोबत थोडं काम करून घेतलं, त्यानंतर डायरेक्ट पोहोचलो आम्ही कॉलेजला आलो, 3 लेक्चर अटेंड केले. मग अचानक माहित पडलं की इकडे कबूतरची डेथ झाली. म्हणजे मग सगळेजण तिकडे जायला निघालो. काही आमच्या सरांचा फोन आला कॉलेजमध्ये, काय झालं रे आमच्या कबूतर झाला, त्यामुळे आता आम्ही त्याला आदरांजली द्यायला चाललो सगळं. आम्ही नरसिंग महानगरपालिका आहो. त्यानंतर इकडे आलो आणि बघतो तर काय कबुतराची ऑलरेडीच डेथ होऊन होती. मग म्हटलं आता लास्ट एकच उपाय आहे की त्याला मातीत गाडावं. मग काय सगळेजण निघालो कॉलेजच्या बाहेर जाण्यासाठी. कॉलेजच्या तर बाहेर आलो होतो आणि जे लोक माझा ब्लॉग पहिलेपासून बघते त्यांना माहिती आहे की पहिले असंच एका कबुतराची डेथ झाली होती, तर आम्ही इथेच गाडलो होतो. मग काय परत दुसऱ्या कबुतराला पण इथेच गाडायला घेऊन आलो. आमच्या कॉलेजमध्ये नुसते कबूतर मरत राहते भाई. हमारा कॉलेज आहे लेक्चर काय माहिती आता कॉलेजमध्ये फॉल्ट आहे की कधी कधी तर मला वाटतं की आम्ही कॉलेजला अभ्यास करायला जातो का काही ना काही कांड करायला जातो. ट्राय तर पूर्ण करतो की दिवसभर आमच्यासोबत काही कांड नाही झाला पाहिजे, लेकिन इधर सांस लेता हूं तो उधर कांड ही हो जाता है. नाही ठीक आहे. अभी तुम पता नहीं ऐसे सीरियस सिचुएशन में भी ये इनकी मेंटल हालत को क्या हो जाता है. त्यानंतर गड्डा करून इकडे कबुतराला शेवटी आम्ही मातीत गाडलं आणि इकडे त्याच्यासाठी मौन भी ठेवला. तो इन द लविंग मेमोरी ऑफ आवर फ्रेंड पिजन हम उसको 2 मिनट का मौन देंगे, ठीक है. एक साथ सावधान. आणि आहे ना, तुम्हाला तर हा ब्लॉग आवडला असेल तर चला मग पटापट आपल्याला फॉलो करून ठेवा.